तुम्ही आम्ही सामान्य किडेमकोडे जन्माला येणार आणि मरून पण जाणार. होतं काय की ही निवडणूक, त्याच्यामध्ये दिले गेलेले नॅरेटिव्ज, वरती भारत सरकारचं चालू असलेलं वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक, खोटं नाटं सांगून एकमेकांमध्ये फूट पाडून एक गठ्ठा मतदान घ्यायचं आणि 23 तारखेला निकाल जाहीर झालाय. आणि मित्रांनो, आज 29 नोव्हेंबर आहे. म्हणजे एक आठवडा उद्या पूर्ण होणार. त्याच्या आत एक बातमी येते की महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाला, महाराष्ट्र राज्यातल्या वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये मंजूर केले. म्हणून म्हटलं मी व्हिडिओच्या सुरुवातीला, तुम्ही आम्ही सामान्य किडेमकोडे. कशा घटना आहेत, कसा विरोधाभास आहे. कोणाच्या खांद्यावर डोकं टेकून तुम्ही निर्धास्तपणे पापण्या मिटणार, असा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. कोणीतरी म्हणे 17 मागण्या टाईप करून घेऊन गेला 3 मोठ्या नेत्यांकडं. त्यांनी त्यांना शब्द दिला, आमचं सरकार आलं तर आम्ही या 17 मागण्या मंजूर करण्याचं वचन देतो. असं वचन देऊन त्यांनी सुद्धा एक गठ्ठा मतदान घेतलं आणि अशा 17 मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत म्हणून त्यांना मतदान करू नका. बघा काय होईल आपल्या महाराष्ट्राचं, काय होईल आपल्या भारत देशाचं, असा भपका करून दुसऱ्या पार्टीने एक गठ्ठा मतदान तुमचं आमचं मिळवलं. आणि 7 दिवसाच्या आत पलटी मारणार, टांग मारणार, मराठीमध्ये शब्द बदलणे, मी शब्द दिलाच नव्हता असं जाहीरपणे छातीटोपपणे सांगणे, असे गुण तुम्हा आम्हा सामान्यांना नाही जमणार हो. कधीच नाही जमणार. वडिलांच्या नावाच्या पूर्वी अभिमानाने हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करणारे माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो असं म्हणत भाषणाची सुरुवात करणारे यांनी सुद्धा मुखवटे बदलले. तुम्ही आम्ही बदलू शकतो का? नाही ना. त्यांनाच सामान्य म्हणतात. तुमच्या आमच्या सामान्यांच्या जीवावर स्वतःचं नसलेलं असामान्यत्व सिद्ध करत करोडो रुपयांच्या थैल्या आपल्या तिजोरीत जमा करणाऱ्या या सर्व पांढऱ्या बगड्यांना या कविप्रवीचा कडक सॅल्यूट. लाजिरवाणी गोष्ट. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमली जाते. वक्फ बोर्ड विधेयक मंजूर करण्याचं जे काही चालू आहे संसद भवनमध्ये, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने आत्तापर्यंतचा कालावधी फुकट घालवला. एक्सटेन्शन इट कॅन बी ग्रँटेड व्हेरी इझिली. कारण सामान्यांनो, तुम्ही किडेमकोडे आहात. त्यांचं पर्पज सर्व झालं ना. फक्त आवाई उठवायची. अरे आज देशाला खरोखर गरज आहे अशा कायद्यांची. मग जोपर्यंत जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वक्फ बोर्डावरती अभ्यास करते, ते बिल जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत भारत सरकार सर्व राज्य सरकारांसाठी एक अध्यादेश काढू शकत नाही का? की जोपर्यंत वक्फ बोर्ड हे बिल संमत होत नाही किंवा त्याच्यावरती जो काही निर्णय व्हायचा आहे तो अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही राज्याने या वक्फ बोर्डाला अनुदान मंजूर करू नये असा अध्यादेश काढता येऊ शकला असता. मला नाही वाटत या अध्यादेश काढण्याला कोणी काही बंधन घातलं असतं. किंवा जर बंधन घालतील म्हणून जर घाबरत असाल तर मग सामान्यांना वेठीस धरण्याची परंपरा तुम्ही सुद्धा चालवताय. आम्हाला फक्त किडेमकोडे समजून जगायला लावताय. मित्रांनो,
चीड येते, चीड कधी कधी प्रचंड चीड येते आणि आपण काहीच करू शकत नाही याच्याने तो त्रागा अजून वाढत जातो, अजून वाढत जातो. पण फौजीचा मुलगा असल्यामुळं, इमानदारीत सीमेवरती घाम गाळलेल्या बापाचं लेकरू असल्यामुळं अशा गोष्टी बघितल्यावर मी शांत बसू शकत नाही. हा माझा वीक पॉइंट आहे. नुकतीच एक क्लिप बघण्यात आली माझ्या. तसा तर मी एक कलाकार म्हणून बऱ्याच ठिकाणी राष्ट्रगीत म्हणण्याचा मौका मिळतो. तेव्हा सुद्धा माझ्या निदर्शनास असंच येतं. अगदी व्यासपीठावर असलेल्या सन्माननीय व्यक्तींना सुद्धा आपलं राष्ट्रगीत पाठ नाही, नसतं. हे मी डोळ्याने बघितलंय, अनुभवतोय. असाच काहीसा प्रकार या संसद भवनमध्ये एखादा कार्यक्रम आत्ताच झाला. राष्ट्रपती महोदया चीफ गेस्ट वगैरे होत्या आणि व्यासपीठावर सगळ्यांनी उभं राहून राष्ट्रगीताची सुरुवात झाली. त्या क्लिपमध्ये क्लिअर कट दिसतंय की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि राहुल गांधी हे राष्ट्रगीत म्हणत नाहीयेत. तसं पाहिलं तर नरेंद्र मोदी साहेब सुद्धा म्हणत नव्हते, कदाचित मनातल्या मनात पुटपुटत असतील, असावेत. राष्ट्रपती महोदया क्लिअर कट आपलं राष्ट्रगीत म्हणताना दिसत आहेत. बरं असो, राष्ट्रगीत तुम्हाला पाठ नाही किंवा तुम्ही म्हणायला त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही किंवा म्हणावं किंवा नाही म्हणावं अशा द्विधा मनोवस्थेत तुम्ही असाल असं मानतो मी. तथापि राष्ट्रगीत संपल्यानंतर जेव्हा भारत माता की जय म्हणून सगळ्यांचा जयघोष झाला, त्यावेळेस सुद्धा आमचे राजकुमार काँग्रेसचे अध्यक्ष हे दोघंही काहीही बोलले नाहीत. म्हणजे ज्या जनतेने तुम्हाला त्या संसद भवनमध्ये पाठवलं, ज्या जनतेच्या मतांच्या जोरावर, ज्या देशाच्या तुम्ही प्रतिनिधी म्हणून तिथं तुम्ही बसता, त्या संसद भवनमध्ये राष्ट्रगीत झाल्यानंतर भारत माता की जय असं म्हणण्याचा आपला हा प्रघात आहे. तो एक देशाभिमानाचा भाग आहे, तो एक देशाचा सन्मान आहे, त्या तिरंग्याचा सन्मान आहे. तो सुद्धा तुम्हाला ठेवावासा वाटत नाही. मग इतकी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये देशभक्तीची ज्वाला नसेल, ज्वाला नाही सॉरी, ठिणगी नसेल, बारीकशी ठिणगी सुद्धा नसेल, तर मग तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार आहे का हो? असा प्रश्न मी भारत माता की जय असं म्हणण्यासाठी ओठ सुद्धा उघडले नाहीत अशा सर्वांना विचारतोय. मित्रांनो, ड्युअल पॉलिसी, why such type of dual policies are going on? I can't understand. जेव्हा निकडीची गरज आहे, आता अत्यंत तातडीची गरज आहे की वक्फ बोर्ड ऍक्ट, तुम्ही जाहीररित्या सांगताय की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये वक्फ बोर्ड ऍक्ट बद्दल काहीही लिहिलेलं नाही. इफ इट इज अ फॅक्ट, वाय यू कांट कॅन्सल दॅट ऍक्ट नाव? इमिजिएट कॅन्सल का नाही करू शकत तुम्ही? JPCला तुम्हाला मुदतवाढ देण्याची गरजच काय होती? काय सोशल इम्बॅलन्स, काही दंगली होतील, करा ना प्रायमरी प्रिपरेशन आणि मग करा अनाऊन्स. हातामध्ये तुमच्या पोलीस आहेत, SRP आहेत, मिलिटरी आहे, पाहिजे तेवढी कुमक तुम्ही मागवू शकता. सेन्सिटिव्ह एरिया सील करा. पण नाही मित्रांनो, पर्पज सर्व झालंय. JPCला आत्ता एक्सटेन्शन मिळालं आहे. किती महिन्याचं आहे त्या खोलात न जाता मी तुम्हाला सांगतो, अजून एकदा JPCला एक्सटेन्शन मिळणार. कारण कोणी आवाज नाही उठवणार. सामान्य किडे मकोडे तुम्ही आणि आम्ही असेच येणार आणि असेच मरून पण जाणार. तुमची आयुष्यभर दर 5 वर्षांनी थट्टा, मस्करी, चेष्टा, तुमच्या इमोशन्सचा गैरफायदा, ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आणि ही ठराविक मंडळीच आपापल्या तिजोऱ्या भरून मस्तपैकी पॅलेसेस घेत राहणार परदेशामध्ये. भारतामध्ये किती अपार्टमेंट्समध्ये किती जणांचे किती फ्लॅट आहेत, यू कांट इमॅजिन. कमवत राहणार ही लोक, एकमेकांमध्ये दुफळी दाखवणार, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणार. Not a single FIR has been launched by any politician against any other politician. देखावे होतात. ईडीने ह्यांना बोलवलं, त्यांना बोलवलं.
अमुक एक नेता 3 महिने आत, दुसरा एखादा नेता बळजबरी पॉवरचा वापर करून 6 महिने आत, दुसऱ्या एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, त्याच्याही पेक्षा जास्त चुका असलेले लोक बाहेर, आणि तो आतमध्ये साधारणतः 8-10 महिने, वर्षभर हे चालूच राहणार. कारण पुन्हा तेच कारण, मित्रांनो, तुम्ही आम्ही सामान्य अगदी किडेमकोडे. तुमच्या ना मताला किंमत, ना तुमच्या कोणत्या स्टेटमेंटला किंमत, ना तुमच्या माझ्यासारख्या या फालतू भाषणबाजीला किंमत. अहो, सैनिक, मजूर, कष्टकरी, तो आपला शेतकरी, या सगळ्यांचा अपमान करत जगणाऱ्या माणसांकडनं तुम्ही आम्ही अपेक्षा करतो आणि अपेक्षाभंगाचं दुःख घेऊन रोज कुडत कुडत जीवन जगतो. याच्या व्यतिरिक्त तुमच्या आणि आमच्या हातात काहीही नाही. काहीतरी माझ्या शब्दांनी ज्यांना लाज वाटायला हवी, त्यांना जर लाज वाटली, त्यांना लाज वाटावी इतका हा जर व्हिडिओ व्हायरल करता आला तर नक्कीच करावा, अशी नम्र विनंती करतो मी. महाराष्ट्र सरकारचं मी उपहासात्मकरित्या वक्फ बोर्डाला 10 करोड रुपये दिल्याबद्दल, आमच्या घामाच्या पैशातला टॅक्स जो आम्ही भरतो त्या पैशातून एका समाजाला तुम्ही 10 कोटी रुपये मंजूर केलेत. खूप मोठं काम केलं तुम्ही महाराष्ट्र सरकार, म्हणून या सरकारचं मी खूप खूप अभिनंदन करतो. उपहासात्मकरित्या, शुद्ध मराठीतला उपहासात्मकरित्या हा शब्द जर समजत असेल ना, तर ज्यांच्या जिव्हारी लागायला पाहिजे त्यांच्या जिव्हारी नक्की लागेल. आणि जी लोक बदलली आहेत ना, आज भाषण करताना सुद्धा घाबरत आहेत, त्या लोकांनी सुद्धा थोडासा आपला जुना काळ आठवावा. कोणत्या बेसवर आपण इतके मोठे झालो आहेत, कोणत्या बेसवर आपलं 9 मजली 10 मजली घर मुंबईमध्ये आता बांधलं जाते का बांधून झालंय, कोणत्या बेसवर आपल्याला इतक्या सगळ्या सुरक्षा पुरवल्या जातात, कोणाच्या पैशातून, आणि मग आपण कोणाचा विश्वासघात करतोय. या सगळ्या गोष्टींची शहानिशा कृपा करून अशा काही लोकांनी पापण्या मिटताना रोज करावा. आणि काही सुधारणा होत असेल तर नक्की सुधारणा करावी. कोणत्याही धर्माच्या विरुद्ध का बोलावं लागतं? जेव्हा त्या धर्मातली लोक सोकावतात ना, तेव्हा बोललं जातं. आणि जर सिक्युलरिझम हा जर वन वे ट्रॅफिक होत असेल ना, आणि जर राजकारणी सिक्युलरिझमचा असा जर दुरुपयोग करत असतील, तर मग सामान्यांचा आवाज हा त्या प्रत्येक असामान्य समजणाऱ्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, असं मला तरी वाटतं. आणि माझा तोच एक कदाचित हा केविलवाणा प्रयत्न वाटू शकेल कोणाला तरी, पण मी स्वतः या प्रयत्नाला केविलवाणा प्रयत्न समजत नाही. येस, I want to tell something to the society, being son of a army person. सगळ्या आर्मीतल्या लोकांना सुद्धा मी सावध करतोय की अरे, जो तुमच्या बापाची, तुमच्या भावाची, तुमची बहीण जर आर्मीत असेल, नेव्हीत असेल, एअरफोर्समध्ये असेल, या लोकांच्या कष्टाची जे सरकार किंमत ठेवत नाही, त्यांच्याविषयी तुम्हाला आता नव्याने विचार काहीतरी करावा लागेल. यासाठी सज्ज राहा. जय हिंद, जय भारत.